आपला पुढील मुद्दा आहे रिओ+5 परिषद. यानंतर आपण रिओ5 परिषद याविषयी माहिती पाहणार आहोत. रिओ+5 समिट. सुरुवातीला आपण याचा परिषदेचा कालावधी काय आहे, स्थान कोणत्या ठिकाणी भरलेलं होतं ही परिषद आणि त्याचा उद्देश काय आहे हे आपण समजावून घेणार आहोत. तर सुरुवातीला पहा, आपण या ठिकाणी उद्देश समजावून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला सहजपणे ते समजायला सुरुवात होईल. पहा, उद्देश काय होता. उद्देश काय होता. अजेंडा 21 करार आपण समजावून घेतला, तर हा जो अजेंडा 21 करार आहे त्या कराराच्या अंमलबजावणीचं पुनर्मूल्यांकन करणं हा उद्देश होता रिओ+5 समिटचा. पहा, एका याच्यात आपल्याला लक्षात आलेलं होतं की रिओ परिषद आपण पाहिली आणि रिओ परिषदेनंतर 5 वर्षांनी ही परिषद भरलेली होती, म्हणून याला रिओ+5 परिषद, रिओ+5 समिट असं म्हटलं जातं. परिषदेच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला हा कालावधी सांगता येईल. तर कालावधी लक्षात ठेवायचा, परीक्षेमध्ये विचारतात. कालावधी आता या ठिकाणी कालावधी कधी होता तर 23 ते 27 जून 1997. 23 जून 1997 हा कालावधी होता. या कालावधीमध्ये हे रिओ+5 म्हणजे 1992ला झाली होती, त्याच्यानंतर 5 वर्षांनी 1997ला, आणि कुठे भरलेली होती तर न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी ही परिषद भरलेली होती. तर अशा प्रकारे सुरुवातीची माहिती, उद्देश लक्षात आला की अजेंडा 21 करार जो करण्यात आलेला होता त्या कराराच्या अंमलबजावणीचं पुनर्मूल्यांकन करणं या उद्देशाने रिओ+5 परिषद 5 वर्षांनी भरवण्यात आलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचे. साहजिकच आहे, आता ही परिषद भरली, चर्चेचे मुद्दे कोणते होते तर या ठिकाणी अजेंडा 21 करार होता, तर त्या कराराच्या अंमलबजावणीवर या रिओ+5 परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. याशिवाय जगामध्ये वाढतं जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावरती या रिओ+5 परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. उत्पन्नामधील जी वाढती असमानता आहे, इन्कम इनइक्वॅलिटी जे आपण म्हणतो, तर त्या उत्पन्नामधील वाढत्या असमानतेबद्दल रिओ+5 परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली आणि पर्यावरणाचा ऱ्हास जो वाढत चाललेला आहे त्याच्यावरती या रिओ+5 समिटमध्ये चर्चा करण्यात आली. म्हणजे चर्चेचे मुद्दे कोणते होते हे लक्षात आलं की आपल्याला ही परिषद समजायला सुरुवात होईल. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की पहिली 1992ला झाली होती, त्यानंतर 5 वर्षांनी भरली, 1997 रिओ+5 परिषद नाव दिलं. उद्देश आपण या ठिकाणी सांगितलं की अजेंडा 21 करार आणि या कराराच्या अंमलबजावणीचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी रिओ+5 समिट भरली, न्यूयॉर्कला भरली. कालावधी 23 ते 27 जून 1997. चर्चेतील मुद्द्यांचा आपण विचार केला की साहजिकच आहे, अजेंडा 21चं पुनर्मूल्यांकन करायचं म्हणजे त्याच्यावरती चर्चाच होणार होती. म्हणजे थोडक्यात अजेंडा 21 कराराच्या अंमलबजावणीवरती चर्चा झाली, वाढत्या जागतिकीकरणावरती चर्चा झाली, उत्पन्नामधील जी वाढती असमानता आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास वाढत चाललेला आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी चर्चा झालेली होती. तर अशा प्रकारे रिओ+5 समिट या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे. आपला पुढील मुद्दा आहे शतकोत्तर परिषद. त्यानंतर शतकोत्तर परिषद, मिलेनियम समिट, याला आपण शतकोत्तर परिषद असं म्हणतो. तर या ठिकाणी शतकोत्तर परिषदेचा सुद्धा आपल्याला सुरुवातीला कालावधी लक्षामध्ये ठेवावा लागेल. कालावधी लक्षामध्ये ठेवण्या अगोदर याचा उद्देश आपण समजावून घेऊयात की शतकोत्तर मिलेनियम समिटचा उद्देश काय होता. विकास करायचा, त्या विकास करण्यासाठी 21व्या शतकामध्ये युएनची भूमिका काय असेल यावरती चर्चा करायची होती. म्हणजे उद्देश हाच होता. 21व्या शतकामध्ये विकास होत असताना, विकास करत असताना त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका काय असेल याच्यावरती चर्चा करायची होती. हा उद्देश होता शतकोत्तर
परिषदेचा. म्हणजे काय? संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका. संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका. कधी? या ठिकाणी आपण म्हटलं संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका कशावरती? विकासावरती. विकासावर 21व्या शतकात. हा उद्देश होता या शतकोत्तर परिषदेचा. सहजपणे लक्षात राहील. संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका काय आहे की 21व्या शतकामध्ये जो विकास होणार आहे त्याच्यावरती संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका काय आहे याच्यावरती चर्चा करणे हा उद्देश होता शतकोत्तर परिषदेचा. किती सोपं आहे पहा. आणि ही परिषद जी भरलेली होती ती परिषद या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 6 ते 8 सप्टेंबर 2000 दरम्यान भरलेली होती. परिषदेचा कालावधी 6 ते 8 सप्टेंबर 2000. कोठे? न्यूयॉर्कमध्ये. न्यूयॉर्क या ठिकाणी भरलेली होती. अशा प्रकारे उद्देश, त्यानंतर कालावधी 6 ते 8 सप्टेंबर 2000 आणि कोठे भरलेली होती तर न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेमध्ये भरलेली होती. या ठिकाणी शतकोत्तर घोषणा स्वीकारण्यात आली. या परिषदेमध्ये शतकोत्तर घोषणा कधी स्वीकारण्यात आली पहा. या ठिकाणी आपण लिहूयात शतकोत्तर घोषणा या परिषदेमध्ये स्वीकारण्यात आली. कधी? 8 सप्टेंबर 2000 ला. 8 सप्टेंबर 2000 ला शतकोत्तर घोषणा या परिषदेमध्ये. आता शतकोत्तर घोषणा आणि ही परिषद आपल्याला असं सांगता येईल की 8 ध्येय मोजता येण्यासारखी जी गोल्स आहेत ती 8 ध्येय आपण याला MDG असं म्हणूयात. तर 8 ध्येय स्वीकारण्यात आली. किती ध्येय स्वीकारण्यात आली? 8 ध्येय या ठिकाणी स्वीकारण्यात आली. गोल्स म्हणूयात आपण याला. 8 ध्येय आपल्याला या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली होती. ही होती शतकोत्तर परिषद. आता 8 ध्येय कोणती स्वीकारण्यात आली हे आपल्याला, आपण याला काय म्हटलं की MDG, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. MDG, याला MDG असं आपण म्हणूयात. 8 ध्येयांना MDG असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय? मिलेनियम, सहस्त्रक डेव्हलपमेंट विकास गोल्स ध्येय, सहस्त्रक विकास ध्येय किंवा शतकोत्तर विकास ध्येय असं याला म्हटलं जातं. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. लक्षात आलं? आता या ठिकाणी ही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स स्वीकारण्यात आली आणि या गोल्स स्वीकारल्यानंतर एक निर्धार करण्यात आला. काय निर्धार करण्यात आला? ते निर्धार असा करण्यात आला की जगामधील सर्व पुरुष महिला यांची दारिद्र्य आणि त्यांचा जो संघर्ष चाललेला आहे त्या संघर्षामधून आपण सुटका करायची, अशा प्रकारचा निर्धार या शतकोत्तर परिषदेमध्ये करण्यात आला. लक्षात येत आहे? शतकोत्तर परिषद आपण या ठिकाणी उल्लेख करतो की उद्देश काय होता हा आपण या ठिकाणी समजावून घेतला. उद्देशामध्ये आपण म्हटलं की 21व्या शतकामध्ये जो विकास होतोय त्याच्यात संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका काय असेल याच्यावरती चर्चा करायची आहे, हा उद्देश आहे. हा कालावधी कधी पार पडली? 6 ते 8 सप्टेंबर 2000 न्यूयॉर्कला पार पडली. शतकोत्तर घोषणा करण्यात आली 8 सप्टेंबर 2000 ला. 8 ध्येय स्वीकारण्यात आली आणि यांनाच MDG, सहस्त्रक विकास ध्येय असा त्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता. आणि त्याच्यामध्ये या परिषदेमध्ये जो निर्धार करण्यात आला ते आहे, त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये या दारिद्र्यामधून सुटका करण्यासाठी योजना आखल्या जातात. आपल्या देशामध्येही अनेक योजना आखल्या जातात. तशा प्रकारे जगातील सर्व महिला, सर्व पुरुष यांची दारिद्र्यातून आणि त्यांचा चालू असलेल्या संघर्षामधून सुटका करायची असा निर्धार कोणत्या परिषदेमध्ये करण्यात आला? तर मिलेनियम समिट, शतकोत्तर परिषद या परिषदेमध्ये करण्यात आलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता ही 8 ध्येय, कोणती 8 ध्येय स्वीकारण्यात आली? तर ही 8 ध्येय स्वीकारण्यात आली. पहा, ध्येय 1, आत्यंतिक दारिद्र्य आणि उपासमार दूर करणं. ध्येय 2, वैश्विक प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठणं.
ध्येय 3 लिंग समानता व स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणं, ध्येय 4 बाल मृत्यूदर कमी करणं, ध्येय 5 मातृस्वास्थ्यामध्ये सुधारणा करणं, ध्येय 6 एड्स मलेरिया आणि इतर आजारांविरुद्ध लढणं, ध्येय 7 पर्यावरणाची शाश्वतता टिकवणं आणि ध्येय 8 विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणं. अशा प्रकारे 8 गोल्स स्वीकारण्यात आली, ज्याला आपण MDG असं म्हटलं, सहस्त्रक विकास ध्येय, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे सहस्त्रक विकास ध्येय. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही 8 ध्येय सांगता येतील. आपण या ठिकाणी म्हटले की 8 ध्येय स्वीकारण्यात आली. शतकोत्तर घोषणा केली 8 सप्टेंबर 2000 आणि ही 8 ध्येय आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावी लागतील. आता आपण समजावून घेणार आहोत Rio+10 परिषद. यानंतर Rio+5 समिट आपण पाहिली. तर Rio+10 समिट या ठिकाणी आपण समजावून घेऊयात. साहजिकच आहे, Rio+5 परिषद जी होती त्याचा उद्देश आपण पाहिलेला होता. आता याचाही उद्देश आपण समजावून घेऊयात. काय उद्देश होता? उद्देशाचा जर विचार केला तर अजेंडा 21 कराराविषयीचा उद्देश होता. या Rio+10 परिषदेचा सुद्धा उद्देश असाच होता की या ठिकाणी अजेंडा 21 जो करार आहे त्या कराराच्या अंमलबजावणीचं पुनर्मूल्यांकन करणं हे Rio+10 परिषदेचा उद्देश होता. उद्देश या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे की कशाचा? अजेंडा 21 अजेंडा 21 पुनर्मूल्यांकन करणं. तर अशा प्रकारे हा उद्देश होता. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला हा विचार करावा लागेल की परिषदेचा कालावधी कोणता होता, परिषदेचं स्थान कोणतं होतं, हे या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागेल. तर आपल्याला सांगता येईल की 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2002. 4 सप्टेंबर 2002 तर हा कालावधी होता. या कालावधीमध्ये ही Rio+10 परिषद भरलेली होती आणि ही जी ज्या ठिकाणी भरलेली होती ते होतं जोहान्सबर्ग, आफ्रिका, दक्षिण आफ्रिका. जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. तर Rio+10 परिषद आपण म्हटलं की अजेंडा 21 जो करार आहे त्या कराराचं मूल्यांकन करणं हा उद्देश. हा कालावधी 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2002 आणि जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी परिषद भरलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं. परिषदेचं शीर्षक काय होतं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. याचं शीर्षक होतं शाश्वत विकासाची जागतिक परिषद. शीर्षक आपण या ठिकाणी पाहूयात. शीर्षक जागतिक विकासाची शाश्वत परिषद हे त्याचं शीर्षक होतं असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यालाच आपण WSSD या संक्षिप्त नावानेही WSSD या संक्षिप्त नावानेही ओळखतो. आता WSSD म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण घेऊयात WSSD अर्थ याचा आपल्याला लॉंग फॉर्म माहित असणं गरजेचं आहे. वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशा प्रकारे या परिषदेचं शीर्षक होतं, ज्याला आपण जागतिक विकासाची शाश्वत परिषद असं म्हटलेलं आहे. परिषदेच्या अंती या परिषदेमध्ये जी घोषणा करण्यात आली त्या घोषणेला जोहान्सबर्ग घोषणा असं म्हणतात. घोषणा परिषदेच्या शेवटी त्याच्या या Rio+10 परिषदेमध्ये एक घोषणा करण्यात आली. त्या घोषणेला काय म्हटलं जातं हे लक्षात ठेवायचं. जोहान्सबर्ग डिक्लेरेशन म्हणजे जोहान्सबर्ग घोषणा असं म्हटलं जातं आणि सगळ्या सदस्यांनी मिळून ही घोषणा संमत केलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की
रिओ प्लस 10 परिषद काय होती ते हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता पहा, सुरुवातीला हे आपण समजावून घेऊयात, यानंतर आपण ह्याच्यामध्ये चर्चेचे मुद्दे कोणते होते हे समजावून घेणार आहोत. पहा, रिओ प्लस 10 परिषद उद्देश अजेंडा 21चं पुनर्मूल्यांकन करायचं आहे. कालावधी 26 ऑगस्ट 4 सप्टेंबर 2002, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. या परिषदेच्या शेवटी एक घोषणा करण्यात आली ज्याला जोहान्सबर्ग घोषणा असं म्हणतात. WSSD असं त्याचं शीर्षक आहे आणि जागतिक विकासाची शाश्वत परिषद असं याला म्हटलं जातं. अशा प्रकारे रिओ प्लस 10 परिषद सोपी आहे लक्षामध्ये ठेवायला. चर्चेचे मुद्दे काय होते? चर्चेच्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर अनेक चर्चेचे मुद्दे होते. पाणी आणि स्वच्छता हा मुद्दा होता. ऊर्जा हा मुद्दा याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर मानवाचं आरोग्य, कृषीची उत्पादकता हा मुद्दा होता. याशिवाय बायोडायव्हर्सिटी जैवविविधता हा मुद्दा होता. यानी पर्यावरणाचं होणारं व्यवस्थापन हे मुद्दे या रिओ प्लस 10 परिषदेमध्ये चर्चा करण्यात आलेली होती. म्हणजे रिओ प्लस 10 परिषदेमध्ये हे पहा, चर्चेचे मुद्दे कोणते होते? पाणी व स्वच्छता, ऊर्जा, मानवाचं आरोग्य, कृषी उत्पादकता, जैवविविधता आणि पर्यावरणाचं व्यवस्थापन. तशा प्रकारे या रिओ प्लस 10 परिषदेमधील मुद्दे होते हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता जी रिओ प्लस 10 परिषद होती या परिषदेमधील कृती आराखडा काय होता? दारिद्र्याचं निर्मूलन करायचं आहे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवायचं आहे, महिलांचं सशक्तीकरण करायचं आहे आणि विकसनशील देशांचा शाश्वत विकास करायचा आहे. तशा प्रकारे रिओ प्लस 10 परिषदेमधील कृती आराखडा कशाशी संबंधित होता असं जर आपल्याला विचारलं तर या ठिकाणी आपल्याला हे सांगायचं आहे की परिषदेमधील कृती आराखडा म्हणजे या ठिकाणी रिओ प्लस 10 परिषद आपण थोडक्यात समजावून घेऊया. एक रिव्हिजन मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सांगता आले पाहिजेत. तर या ठिकाणी पहा, आता सुरुवातीला विचार करा या परिषदेचा कालावधी काय होता? ही परिषद कोणत्या ठिकाणी भरली? या परिषदेचा कालावधी कोणता होता? 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2002 दरम्यान. या परिषदेचं स्थान कोणतं होतं? ही परिषद कोठे भरली होती? जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. उद्देश काय होता या परिषदेचा, रिओ प्लस 10 समिटचा? तर अजेंडा 21 कराराच्या अंमलबजावणीचं पुनर्मूल्यांकन करणं. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी रिओ प्लस 10 असं नाव का दिलेलं आहे? तर 1992ला जी रिओ परिषद भरलेली होती त्याच्यानंतर 10 वर्षांनी ही परिषद भरली म्हणून हिला रिओ प्लस 10 परिषद असं नाव देण्यात आलेलं होतं. आता सांगा मला, शीर्षक कोणतं होतं विचारतील. शीर्षक ज्याला आपण संक्षिप्त रूप WSSD या नावाने दिलेला होता. शाश्वत विकासासाठीची आपण जागतिक परिषद असं याला म्हटलेलं आहे की WSSD, वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. अशा प्रकारे आणि या ठिकाणी या परिषदेमध्ये परिषदेच्या शेवटी जी घोषणा करण्यात आली ती घोषणा कोणत्या नावाने ओळखली जाते आठवतंय का? जोहान्सबर्ग घोषणा असं याला म्हटलं जातं. अशा प्रकारे हे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर रिओ प्लस 10 समिटमध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आलेली होती आपण या ठिकाणी उल्लेख केला आहे. तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे: पाणी, स्वच्छता, ऊर्जा, मानवी आरोग्य, कृषी उत्पादकता, जैवविविधता आणि पर्यावरणाचं व्यवस्थापन करणं. त्याच्यानंतर परिषदेमधील कृती आराखड्यामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा समावेश होता असं जर विचारलं तर हे मुद्दे आहेत पहा. दारिद्र्य निर्मूलन करायचं, त्यासाठी मग वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या देशांनी आपण म्हणूयात की विविध योजना आखलेल्या आहेत आपापल्या देशांमध्ये. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवायचं आहे, महिलांचं सशक्तीकरण करायचं आहे आणि विकसनशील देशांचा शाश्वत विकास करायचा आहे. अशा प्रकारे कृती आराखडा आखण्यात आलेला होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर आपण समजावून घेऊयात रिओ प्लस 20 परिषद. त्यानंतर पहा, रिओ प्लस 5 झाली, रिओ प्लस 10 झाली, आता रिओ प्लस 20. लक्षात ठेवायला किती सोपं आहे पहा, 5, 10, 20. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. साहजिकच आहे. पुन्हा एकदा आपण याचा उद्देशच पाहूया. उद्देश पुन्हा एकदा तोच उद्देश कुठला?
अजेंडा 21 करार, तो आपण अजेंडा 21 करार पुनर्मूल्यांकन करणे हाच सेम उद्देश Rio+20 परिषदेचा होता. का नाव दिलं 20? आता तुमच्या लक्षात येईल की 1992 ला रिओ परिषद भरली होती, त्याच्यानंतर 20 वर्षांनी ही परिषद भरली, म्हणजे थोडक्यात 2012 मध्ये ही परिषद भरली, म्हणून याला Rio+20 परिषद असं म्हटलं जातं. लक्षात आलं? या ठिकाणी आपल्याला कालावधी लक्षामध्ये घ्या. या ठिकाणी 20 ते 22 जून 2012 कालावधी. जून 2012 हा कालावधी आहे याचा परिषदेचा कालावधी. आपण या ठिकाणी कोणत्या ठिकाणी भरली होती? ब्राझीलमध्ये भरली होती. रिओ दी जानेरो या ठिकाणी भरलेली होती. ब्राझील. तर रिओ दे जानेरो ब्राझील या ठिकाणी भरलेली होती, हे लक्षात राहील तुमच्या. तर अशा प्रकारे परिषदेचा कालावधी कोणत्या ठिकाणी भरलेली होती, उद्देश आपण पाहिला. अजेंडा 21 करार, त्या कराराचं पुनर्मूल्यांकन करायचं आहे, हेच आहे. आता WSSD असं Rio+10 परिषदेचं आपण शीर्षक म्हटलेलं होतं. या परिषदेचं शीर्षक काय होतं? ते याचं UNCSD हे शीर्षक आहे. शीर्षक UNCSD हे शीर्षक आहे याचं. UNCSD म्हणजे काय? आपल्याला या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म पाहता येईल. सुरुवातीला याचं मराठीमध्ये समजावून घ्या. UNCSD म्हणजे काय? संयुक्त राष्ट्र संघाची शाश्वत विकास परिषद. शाश्वत विकास परिषद. तशा प्रकारे UNCSD आपल्याचं नाव लिहिता येईल या ठिकाणी आपलं. संयुक्त राष्ट्र संघाची शाश्वत विकास परिषद असं त्याचं शीर्षक होतं. Rio+20 परिषदेचं शीर्षक काय? संयुक्त राष्ट्र संघाची शाश्वत विकास परिषद हे शीर्षक. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की UNCSD म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे शीर्षक आहे. कदाचित शीर्षक आपल्याला विचारतील. तर सदस्य देश 192 देश होते या ठिकाणी, लक्षात ठेवायचे यावेळी 192 देश याच्यामध्ये सदस्य देश. या 192 सदस्य देशांनी एक घोषणापत्र जाहीर केलं. घोषणापत्राचं एक नाव देण्यात आलेलं होतं. त्या घोषणापत्राचं नाव काय होतं हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारतील. द फ्युचर वी वॉन्ट. द फ्युचर वी वॉन्ट. द फ्युचर वी वॉन्ट घोषणापत्राचं नाव. एक घोषणापत्र जाहीर केलं, त्या घोषणापत्राचं नाव होतं द फ्युचर वी वॉन्ट. लक्षात आलं? तर हे मुद्दे आपल्याला परीक्षेमध्ये विचारतील. ही परिषद झाली. या परिषदेमध्ये 2 प्रमुख मुद्दे होते. प्रमुख 2 मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. प्रमुख 2 मुद्दे. कोणते प्रमुख 2 मुद्दे होते? तर ग्रीन इकॉनॉमी आणि शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा. ग्रीन इकॉनॉमी आणि शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा
शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा असे 2 मुद्दे होते या परिषदेमध्ये. लक्षात आलं? अगोदर हे लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपण काय चर्चा झाली, कशी झाली हे समजावून घेणार आहोत. तर Rio+20 परिषद प्रमुख 2 मुद्दे याच्यामध्ये आपण समजावून घेतले. प्रमुख 2 मुद्द्यामध्ये आपण म्हटलं की ग्रीन इकॉनॉमी हा प्रमुख मुद्दा विचारतील. ग्रीन इकॉनॉमी, हिरवी अर्थव्यवस्था असं याला म्हटलं जातं, ते आणि शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा हे 2 मुद्दे होते. उद्देश अजेंडा 21 कराराचं पुनर्मूल्यांकन करणं. 192 देश. कालावधी 20 ते 22 जून 2012. कोठे भरली होती? ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या ठिकाणी. शीर्षक UNCSD असं पण म्हटलेलं होतं, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे UNCSD असं म्हटलेलं होतं. आणि याला आपण मराठीमध्ये उल्लेख केला होता की संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास परिषद असं त्याचं शीर्षक होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर द फ्युचर वी वॉन्ट हे लक्षामध्ये ठेवा की याचं एक घोषणापत्र होतं. घोषणापत्र कोणत्या नावाने ओळखलं गेलं असं तुम्हाला विचारतील. तर घोषणापत्र द फ्युचर वी वॉन्ट या नावाने ओळखलं गेलं. 2 मुद्दे परीक्षेमध्ये होते. आपण पाहिलं ग्रीन इकॉनॉमी, शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा. ठीक आहे, इथंपर्यंत आपण शिकलो. हे Rio+20 परिषद. आता या ठिकाणी आपण Rio+20 परिषद असं म्हणूयात. या ठिकाणी टायटल पाठीमागे आहेच. या ठिकाणी Rio+20 परिषद. ठीक आहे, इथंपर्यंत झालं. परिषदेमधील चर्चेचे मुद्दे कोणते होते हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा दारिद्र्याचा मुद्दा आला. दारिद्र्य निर्मूलन हे शाश्वत विकासाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं गेलं. शाश्वत विकासासाठी वाढ कोणत्या प्रकारे करायची, आर्थिक वाढ कोणत्या प्रकारे करायची हे ठरवण्यात आलं. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की शाश्वत विकासासाठी समान आर्थिक वाढ करायची. आणि हे सगळं करत असताना जो विकास आपण करणार आहोत तो विकास सर्वसमावेशक असला पाहिजे असं या परिषदेमध्ये चर्चा झालेली होती. याशिवाय 2015 मध्ये आपल्याला जे MDGs प्राप्त करायचे आहेत, सहस्त्रक विकास ध्येय 2015 मध्ये प्राप्त करण्यात येणारी MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स याच्याविषयी चर्चा या Rio+20 परिषदेमध्ये करण्यात आलेली होती. याशिवाय लिंग असमानता दूर करणं आणि स्त्री सशक्तीकरण करणं हे चर्चेतील मुद्दे होते Rio+20 परिषदेमध्ये. आता हे झालं Rio+20 परिषदेमध्ये काय मुद्दे, कोणत्या मुद्द्यावरती चर्चा करण्यात आली. आता जर तुम्हाला असं विचारलं की Rio+20 परिषदेची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत असं जर विचारलं तर आपल्याला त्याचाही विचार करावा लागेल. हे पहा, +20 परिषद. पुन्हा एकदा आपण टायटल देऊया त्याला Rio+20 परिषद. विचार करा की 3 उद्दिष्ट कोणती, त्याची 3 उद्दिष्ट होती. 3 उद्दिष्टे असं पण म्हणूया त्याला. कशाशी संबंधित असतील? शाश्वत विकास करायचा ठरलेला होता, पण प्रत्येक देशाने जर वेगळा प्रयत्न केला तर शाश्वत विकास करता येईल का? तर याच्यामध्ये एक असा विचार आला की शाश्वत विकास करायचा आहे तर शाश्वत विकासासाठी आपणाला सगळ्यांना मिळून एक राजकीय बांधिलकी निर्माण करावी लागेल, राजकीय सहकार्य निर्माण करावं लागेल. आपण पूर्वी जे ठरवलेलं आहे पर्यावरण ऱ्हासाविषयी, शाश्वत विकासासाठी जी आपण वचनं दिलेली आहेत त्या वचनांची पूर्तता आपल्याला करावी लागेल. हे दुसरं उद्दिष्ट होतं. आणि तिसरं उद्दिष्ट होतं नवीन जी आव्हानं आपल्याला येणार आहेत त्या आव्हानांना आपण सगळ्यांनी मिळून सामोरं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे 3 उद्दिष्ट होती. म्हणजे 3 उद्दिष्टांमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की जे कार्य करायचं होतं ते सगळ्यांनी मिळून करायचं होतं हे लक्षात आपल्याला ठेवावं लागेल. म्हणजे काय, तर पहिलं उद्दिष्ट तुम्हाला काय सांगता येईल, राजकीय बांधिलकी. राजकीय बांधिलकी, शाश्वत विकास करायचा आहे
सगळ्यांनी मिळून करावं लागेल, एकट्याने मिळून होणार नाही. एकमेकांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. यासाठी काय हवं आहे तर राजकीय बांधिलकी निर्माण करावी लागेल. हे पहिलं उद्दिष्ट होतं. दुसरं उद्दिष्ट होतं वचनांची पूर्तता. वचनांची पूर्तता. आतापर्यंत जी आपण वचनं दिलेली आहेत, जी बंधनं स्वतःवरती घालून घेतलेली आहेत, त्यांची आपल्याला पूर्तता करावी लागेल. आणि जी काही नवीन आव्हानं आहेत ती नवीन आव्हानं या ठिकाणी नवीन आव्हाने असं आपण म्हणूया. नवीन आव्हानांना सामुदायिकपणे सामोरे जाणे. तर हे Rio+20 परिषदेची 3 उद्दिष्ट होती. लक्षात येत आहे? तर ही आहे Rio+20 परिषद. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. पहा, थोडक्यात रिव्हिजन Rio+20 परिषदेची सर्व दृष्टिकोनातून आपण समजावून घेऊयात, म्हणजे ही परिषद तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये उद्देश आपण पाहिला. अजेंडा 21 कराराचं पुनर्मूल्यांकन करायचं. 192 देश. कालावधी 20 ते 22 जून 2012. कोठे भरली होती? रिओ दी जानेरो, ब्राझील. शीर्षक या ठिकाणी आपण म्हटलं UNCSD असं या ठिकाणी म्हटलं. UNCSD म्हणजे काय? युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास परिषद. हे पहा, आपण या ठिकाणी लिहिलंय कुठेतरी, संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास परिषद. हे या ठिकाणी महत्त्वाचं होतं. त्याचं घोषणापत्र एक होतं Rio+20 परिषदेचं, द फ्युचर वी वॉन्ट, हे घोषणापत्र होतं. हे आपण म्हटलं. परिषदेमध्ये प्रमुख 2 मुद्दे होते. पहिला मुद्दा होता ग्रीन इकॉनॉमी आणि दुसरा मुद्दा होता या ठिकाणी शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा. हे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. तर याच्यामध्ये परिषदेमध्ये काही प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा झाली. आपण म्हटलं की शाश्वत विकासाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं गेलं दारिद्र्याचं निर्मूलन करायचं आहे. म्हणजे आपल्याला जर विचारलं की Rio+20 परिषदेमध्ये शाश्वत विकासाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट कोणतं मानण्यात आलं? दारिद्र्य निर्मूलन मानण्यात आलं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट. आणि सांगितलं शाश्वत विकास करायचा आहे तर आर्थिक वाढ ही समान असली पाहिजे आणि विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. तर अशा प्रकारे चर्चा या Rio+20 परिषदेमध्ये करण्यात आली. आणि 2015 मध्ये प्राप्त करण्यात येणारे जी MDGs आहेत, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत, सहस्त्रक विकास ध्येय आहेत, याच्यावरती चर्चा करण्यात आली. याशिवाय लिंग असमानता दूर करणं आणि स्त्री सशक्तीकरण करणं याच्यावरती विचार करण्यात आला. त्यानंतर आपण पाहिली उद्दिष्ट. 3 उद्दिष्ट. राजकीय बांधिलकी निर्माण करायची आहे. शाश्वत विकासासाठी नवीन राजकीय बांधिलकी निर्माण करावी लागेल. दुसरं, वचनांची पूर्तता करावी लागेल. पूर्वी दिलेली वचनं आहेत, स्वीकारलेली जी बंधनं आहेत, त्याची पूर्तता आपल्याला करावी लागणार आहेत. आणि जी काही नवीन आव्हानं येणार आहेत त्याला सगळ्यांनी मिळून सामोरं जायचं आहे. तर अशा प्रकारे Rio+20 परिषदेची 3 उद्दिष्ट ही अशा प्रकारची परिषद होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. परिषदेमधील चर्चेचे मुद्दे पण समजावून घेतले. प्रश्न आहे त्याच्यावरती. बातम्यांमध्ये सतत चर्चेत असणारी Rio+20 परिषद काय आहे? असा प्रश्न याच्यावरती विचारण्यात आलेला आहे. UPSC प्री 2014चा आहे. सांगता येईल का? संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकासावरील परिषद आहे. जागतिक व्यापार संघटनेचा कुठे विचार केला का हो आपण? कुठेच नाही विचार केला. ती पर्यावरण बदलावरील आंतर सरकारी व्यासपीठाची परिषद आहे. ती जैवविविधतेशी संबंधित करारातील सदस्य देशांची परिषद आहे. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचं आहे की याचं नेमकं उत्तर काय आहे. तर या ठिकाणी पहा, संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकासावरील परिषद, पर्यावरण बदलावरील आंतर सरकारी व्यासपीठाची परिषद आणि ती जैवविविधतेशी संबंधित करारातील सदस्य देशांची परिषद. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पहिला ऑप्शन निवडता येईल की ती संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकासावरील परिषद आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. Rio+20 परिषद. त्यानंतरचा प्रश्न पहा की शाश्वत विकास या विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषद अर्थात Rio 2012 मध्ये खालीलपैकी कोणती बाब शाश्वत विकासासाठी सर्वात
अपरिहार्य गरज म्हणून घोषित करण्यात आली. MPSC मेन्स 2014. त्या ठिकाणी पहा काय विचारलाय प्रश्न. शाश्वत विकास या विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषद अर्थात रिओ 2012 मध्ये खालील कोणती बाब शाश्वत विकासासाठी सर्वात अपरिहार्य गरज म्हणून घोषित आहे. आपण काय सांगितलं होतं, दारिद्र्य निर्मूलन सर्वात अपरिहार्य गोष्ट या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिसतो. उल्लेख केला होता आपण दारिद्र्य निर्मूलनाचा. तशा प्रकारे प्रश्न आपल्याला आलेला दिसतो. आता समजावून घ्या ओपन वर्किंग ग्रुप कार्यगट काय आहे. आता या ठिकाणी आपण OWG कार्यगट, सुरुवातीला OWG कार्यगट काय आहे हे आपण समजावून घेऊया. OWG ओपन वर्किंग ग्रुप असे याला म्हटलं जातं. ओपन वर्किंग ग्रुप हा आहे OWG कार्यगट. स्थापना यादी कधी झाली होती, 2013 मध्ये झालेली होती. लक्षामध्ये ठेवायचं. तर 22 जानेवारी 2013 मध्ये याची स्थापना झालेली होती. कोणी स्थापना केलेली होती, तर UNनीच केलेली होती. युनायटेड नेशन्स ने याची स्थापना केलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि आपण या कार्यगट आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी या कार्यगटाचा जर आपण उल्लेख केला तर एक गोष्ट तुम्हाला आठवावी लागेल. द फ्युचर वी वॉन्ट ही घोषणा आपण म्हटलेलं होतं. घोषणा काय होती की या ठिकाणी तर द फ्युचर वी वॉन्ट या घोषणापत्रामध्ये काय अधोरेखित करण्यात आलेलं होतं, सहस्त्रक विकास ध्येय अधोरेखित करण्यात आलेली होती. आपण जे पाहिलं द फ्युचर वी वॉन्ट या घोषणापत्रामध्ये आपण त्याला MDGs असं म्हटलं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ही अधोरेखित करण्यात आली. आणि पुढच्या कालावधीमध्ये ही जी SDGs आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, ते निर्धारित करण्याचा उल्लेख या घोषणापत्रात करण्यात आलेला होता. म्हणजे द फ्युचर वी वॉन्ट आपण जे उल्लेख केलेला होता तर ते आपण पुन्हा एकदा चेक करूयात. द फ्युचर वी वॉन्ट या घोषणापत्रामध्ये काय होतं हे पण तुमच्या या ठिकाणी लक्षामध्ये येईल की ह्या घोषणापत्रामध्ये MDGs मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत त्याचं महत्त्व सांगण्यात आलेलं होतं. महत्त्व या द फ्युचर वी वॉन्ट या घोषणापत्रामध्ये MDGsचं महत्त्व सांगण्यात आलेलं होतं. आणि आणखी काय सांगण्यात आलेलं होतं, पुढच्या कालावधीमध्ये आपण जी SDGs स्वीकारणार आहोत तर त्या SDGsचा उल्लेख करण्यात आलेला होता. SDGsचा उल्लेख म्हणजे या ठिकाणी आणखी एक मुद्दा तुमचा क्लिअर होईल की द फ्युचर वी वॉन्ट याच्यामध्ये नेमकं काय होतं या घोषणापत्रामध्ये. असं जर आपल्याला विचारलं प्रश्न वेगळा तर MDGsचं महत्त्व सांगण्यात आलं, जी की 8 होती ती. आणि पुढे येणारी जी आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकास ध्येय त्यांचा उल्लेख या द फ्युचर वी वॉन्ट याच्यामध्ये करण्यात आलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण पुन्हा OWG कडे येऊयात आणि त्या ठिकाणी चर्चा करूयात. हे पहा ओपन वर्किंग ग्रुप 22 जून 2013. तर ह्या OWG कडे काय होतं तर शाश्वत विकास ध्येय निर्धारित करण्याची जबाबदारी होती. जबाबदारी कोणती पहा, शाश्वत विकास ध्येय निर्धारित करणे. शाश्वत विकास ध्येय निर्धारित करणे. OWG कार्यगट सोपा आहे का. ओपन वर्किंग ग्रुप म्हणतात. 22 जून 2013 स्थापना संयुक्त राष्ट्रसंघाने केली, युनायटेड नेशन्सनी. आणि उद्देश काय तर शाश्वत विकास ध्येय निर्धारित करणे हे त्यांची जबाबदारी होती आणि त्याचा उद्देशही आपल्याला म्हणता येईल. तशा प्रकारे आपण द फ्युचर वी वॉन्ट याच्या घोषणापत्रामध्ये जे MDGsचं महत्त्व सांगण्यात आलेलं होतं आणि पुढच्या कालावधीमध्ये शाश्वत विकास ध्येय म्हणजे SDGs जे आहेत
त्या SDGsचा उल्लेख करण्यात आलेला होता. त्या SDGs म्हणजे शाश्वत विकास ध्येय निर्धारित करण्याची जबाबदारी OWG कार्यगटावरती होती. लक्षात येत आहे. आता OWG कार्यगटानं काय कार्यवाही केली हे आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. OWG हा जो कार्यगट होता, म्हणजे पहिल्यांदा आपण हे समजलं शाश्वत विकास ध्येय निर्धारित करायची. मग कशी केली तर 17 ध्येय निर्धारित केली. पहा, हे त्याचं कार्य होतं. त्यांनी काय केलं, 17 गोल्स 17 ध्येय निर्धारित केली. 17 ध्येय होती, पण जी लक्ष आखण्यात आलेली होती ज्याला आपण टार्गेट्स म्हणतो ते 169 लक्ष होती. 169 लक्ष. 17 ध्येय 169 लक्ष असा एक अहवाल बनवला SDGचा. SDG अहवाल. कार्यवाही काय केली, जबाबदारी ही टाकण्यात आली, शाश्वत विकास ध्येय निर्धारित करायचे. मग 17 गोल्स निर्धारित केले. त्याच्यामध्ये 169 लक्ष होती आणि ते काय आपण म्हणतो ते SDG अहवाल तयार केला हे सगळ्यांचा मिळून. तर ही कोणी केली कार्यवाही तर ओपन वर्किंग ग्रुपनं केलेली ही कार्यवाही आहे. हा अहवाल बनवला. अहवाल बनवताना या ठिकाणी याच्यासाठी 13 बैठका घेतलेल्या होत्या. अहवाल बनवण्यासाठी 13 बैठका त्यावेळी घेण्यात आलेल्या होत्या हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी हा अहवाल घेण्यात आला, 13 बैठका घेण्यात आल्या. मग हा अहवाल मांडण्यात केव्हा आला, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीमध्ये हा अहवाल जो मांडण्यात आला त्याला आपल्याला सांगता येईल कितवी बैठक. तुम्हाला विचारतील की हा अहवाल 68व्या बैठकीमध्ये मांडण्यात आला. 68व्या बैठकीत मांडण्यात आला. हा जो अहवाल आहे तो अहवाल 68व्या बैठकीत मांडण्यात आला आणि तो साधारणपणे मला वाटतं 2014ची 19 जुलैची तारीख होती. 19 जुलै 2014 ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या 68व्या बैठकीमध्ये हा अहवाल मांडण्यात आलेला होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. सुरुवातीला इथपर्यंत समजावून घ्या. OWG कार्यगट ओपन वर्किंग ग्रुप 27 जानेवारी 2013 ला याची स्थापना झाली. युनायटेड नेशन्सने केली. जबाबदारी टाकण्यात आली शाश्वत विकास ध्येय निर्धारित करायचे. ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी 17 गोल्स तयार करण्यात आले 169 लक्षांमध्ये. 17 गोल्समध्ये 169 लक्ष होती. हे जे तयार केलं ते SDG अहवालामध्ये मांडण्यात आलं. हा जो SDG अहवाल तयार करण्यात आला त्यासाठी 13 बैठका घेण्यात आल्या आणि हा SDG अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या कितव्या बैठकीत आणि केव्हा मांडण्यात आला तर 68व्या बैठकीमध्ये 19 जुलै 2014 मध्ये मांडण्यात आला. लक्षात येत आहे. तर हे आपल्याला मुद्दे क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर या अहवालावर चर्चा झाल्या. आपण त्याला आंतरशासकीय चर्चा असं म्हणूयात. आंतरशासकीय चर्चा. हा जो अहवाल तयार झाला या अहवालावरती ज्या चर्चा झाल्या त्याला आंतरशासकीय चर्चा असं म्हटलं जातं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे OWG कार्यगट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता OWGचा अहवाल आला. या अहवालावरती अंतिम चर्चा करायची होती, त्याला मान्यता पण द्यायची होती. तर या अहवालावरती अंतिम चर्चा आणि मान्यता करण्यासाठी सप्टेंबर 2015 मध्ये पहा अंतिम चर्चा आणि मान्यतेसाठी सप्टेंबर 2015 मध्ये UN कडून म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाकडून स्वतंत्र शाश्वत विकास परिषद भरवण्यात आली. लक्षात आलं. OWGचा जो अहवाल आला त्या अहवालावरती अंतिम चर्चा आणि या अहवालाला मान्यता देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने काय केलं तर स्वतंत्र शाश्वत विकास परिषद भरवलेली होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे OWG कार्यगट आहे. समजलं व्यवस्थित. तर OWG कार्यगटावर जर प्रश्न विचारला तर याच्यातून तुम्हाला प्रश्न येईल, पण ही तयारी तुमची पूर्णपणे असणं हे गरजेचं आहे. OWGची कार्यवाही आपण समजावून घेतली आणि कार्यवाहीमध्ये आपण म्हटलं
की वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते कशी पार पाडली गेलेली आहे हे समजावून घेतलं. आपला पुढील मुद्दा आहे Rio+20 परिषदेतील ग्रीन इकॉनॉमी. यानंतर आपण Rio+20 परिषदेमधील ग्रीन इकॉनॉमीचा आपण उल्लेख केलेला होता. 2 मुद्द्यांमध्ये ग्रीन इकॉनॉमीचा आपण उल्लेख केलेला होता. तर ते ग्रीन इकॉनॉमी काय आहे हे आपण समजावून घेत. थोडक्यात ह्याला आपण मराठीमध्ये हिरवी अर्थव्यवस्था असं स्पष्टपणे म्हणू शकतो. आता या ठिकाणी सर्वात प्रथम हे लक्षात घ्या, सर्वात प्रथम ग्रीन इकॉनॉमी या संकल्पनेचा प्रसार कोणत्या परिषदेमध्ये करण्यात आला होता, असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं 2008 ची UNEP ची परिषद. UNEP ची परिषद आपण म्हटलं की युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही परिषद. तर 2008 च्या UNEP च्या परिषदेमध्ये सर्वात प्रथम ग्रीन इकॉनॉमी संकल्पनेचा प्रसार करण्यात आला. सर्वात प्रथम हे लक्षात ठेवायचं. ग्रीन इकॉनॉमी या संकल्पनेचा प्रसार करण्यात आला. झाली कॉन्सेप्ट क्लिअर? काय संकल्पना आहे, कोणी मांडली ही संकल्पना, याच्यावरती प्रश्न आलेले होते. ग्रीन इकॉनॉमीची संकल्पना कोणी मांडली, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी 3 जणांची आपल्याला नावं घ्यावी लागतील. त्याच्यामध्ये एडवर्ड बार्बियरचं तुम्ही नाव ऐकलेलं होतं, ते आहे. त्याच्यानंतर डेव्हिड पियर्स, डेव्हिड पियर्स, एडवर्ड बार्बियर, आणि अनिल मार्कंडेय असं त्यांचं नाव आहे. अनिल मार्कंडेय असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे ही संकल्पना कोणी मांडली, ग्रीन इकॉनॉमीची संकल्पना, तर डेव्हिड पियर्स, एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्कंडेय यांनी मांडलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी ग्रीन इकॉनॉमीची संकल्पना जी मांडण्यात आली ती एका पुस्तकामध्ये मांडण्यात आलेली होती. तर त्या पुस्तकाचं नाव आपल्याला कदाचित विचारलं जाऊ शकेल. लक्षात येत आहे? ग्रीन इकॉनॉमीची संकल्पना ज्या पुस्तकामध्ये मांडण्यात आली त्या पुस्तकाचं नाव कोणतं असं आपल्याला विचारलं जाऊ शकेल. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट इन द थर्ड वर्ल्ड असं त्याचं नाव होतं. लक्षात येतं? आपण या ठिकाणी पुस्तकाचं नाव लक्षात घेऊयात. त्या पुस्तकाचं नाव काय होतं, पुस्तकाचे नाव काय होते, काय सांगितलेलं होतं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे SD असं आपण सुरुवातीला लिहूया, तो आपल्या लक्षामध्ये ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट काय, इन द थर्ड वर्ल्ड असं लक्षात ठेवा. इन द थर्ड वर्ल्ड. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हटलं, इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट इन द थर्ड वर्ल्ड या पुस्तकामध्ये ग्रीन इकॉनॉमीची संकल्पना मांडण्यात आलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? तर अशा प्रकारची ग्रीन इकॉनॉमी बद्दल प्रश्न विचारला जातो. तर हे जी ग्रीन इकॉनॉमी संकल्पना आहे, तुम्हाला जर असं विचारलं आणखी वेगळ्या प्रकारे की ग्रीन इकॉनॉमी या संकल्पनेमध्ये सर्वात जास्त भर कशावरती दिला जातो, ग्रीन इकॉनॉमी या संकल्पनेमध्ये सर्वात जास्त भर कशावरती दिला जातो. सोपं आहे पहा. तुम्हाला सांगता येईल की सर्वात जास्त भर ह्या संकल्पनेमध्ये कशावरती दिला जातो. आपण म्हटलं की सगळ्यांचं राहणीमान सुधारायचं आहे, तर राहणीमान सुधारायचंच आहे, पण राहणीमान सुधारण्याबरोबर पर्यावरण अनुकूल ठेवणं गरजेचं आहे आणि याच्यावरतीच भर ग्रीन इकॉनॉमीमध्ये दिला जातो. राहणीमान सुधारण्याबरोबरच
पर्यावरण अनुकूल ठेवणे, म्हणजे ग्रीन इकॉनॉमीची संकल्पना काय आहे आपण या ठिकाणी घेऊयात. आपण थोडंसं आपण म्हटल्याप्रमाणे की राहणीमान सुधारण्याबरोबर काय करायचं आहे, पर्यावरण कसं ठेवायचं आहे, पर्यावरण अनुकूल ठेवणे, ही संकल्पना काय आहे नेमकी. तर ही संकल्पना आहे म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये आपल्याला असा उल्लेख करता येईल की विधानामध्येही तुम्हाला दिलं जाऊ शकतं की मानवी भांडवलापेक्षा नैसर्गिक भांडवल ग्रीन इकॉनॉमीमध्ये जास्त महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे. असं जर विधान आलं तर ते विधान बरोबर आहे. मानवी भांडवलापेक्षा नैसर्गिक भांडवल हे ग्रीन इकॉनॉमीमध्ये महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. ग्रीन इकॉनॉमी मध्ये महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता ग्रीन इकॉनॉमीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतो. तर ग्रीन इकॉनॉमी समजावून घेताना आणखी काही गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे की या ग्रीन इकॉनॉमीमध्ये सर्वात महत्त्वाची संकल्पना जी आहे ती पर्यावरणाचं जतन करायचं आहे, पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे. आणि त्या माध्यमामधून म्हणजे कुठल्या पर्यावरणाचं जतन करत असताना आपल्याला काय करायचं तर हरित संधी म्हणजे काय, ग्रीन जॉब्स निर्माण करायचे, याला महत्त्व दिलं गेलेलं आहे. हरित संधी आपण त्याला म्हणतो, हरित संधी. तर ग्रीन जॉब त्याला असं म्हटलं जातं, ग्रीन जॉब्स निर्माण करायचे आहेत. कदाचित तुम्हाला विधानांमध्ये हे विचारतील की ग्रीन इकॉनॉमीमध्ये पर्यावरणाचं जतन करत असताना त्या माध्यमातून काय साध्य करायचं आहे तर हरित संधी साध्य करायची, ग्रीन जॉब्स आपल्याला साध्य करायचे आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे ग्रीन इकॉनॉमीची ही संकल्पना आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, ही संकल्पना आपण समजावून घेऊया, एकदा थोडक्यात रिव्हिजन करूयात आणि नंतर आपण पुढे जाऊयात. रिवो 20 परिषदेमधील ग्रीन इकॉनॉमी UNEP आपण म्हटलं, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम 2008 मध्ये सर्वात प्रथम ग्रीन इकॉनॉमीची संकल्पना या ठिकाणी विचारामध्ये घेण्यात आलेली होती. संकल्पना कोणी मांडली, डेव्हिड पियर्स, एडवर्ड बार्बियर, अनिल मार्कंडेय यांचा आपण विचार केला. त्याच्यानंतर कोणत्या पुस्तकातून संकल्पना घेण्यात आली याचा आपण विचार केलेला होता. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं की कोणत्या पुस्तकामधून संकल्पना घेण्यात आली. सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं आपण या ठिकाणी म्हटलेलं होतं. त्यानंतर इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट इन द थर्ड वर्ल्ड या पुस्तकामधून ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर या ग्रीन इकॉनॉमी या संकल्पनेमध्ये कशाचा उल्लेख आहे किंवा काय महत्त्वाचं आहे तर राहणीमान सुधारण्याबरोबर पर्यावरण अनुकूल ठेवणं हा त्याचा उद्देश आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि याच्यामधून आपल्याला उल्लेख केल्याप्रमाणे की हरित संधी ग्रीन जॉब्स निर्माण करायचे आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर पर्यावरण संवर्धन करत असताना, पर्यावरणाचं जतन करत असताना त्या माध्यमामधून हरित संधी ग्रीन जॉब्स निर्माण करायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात आपण असाही उल्लेख केला की ग्रीन इकॉनॉमीमध्ये मानवी भांडवलापेक्षा नैसर्गिक भांडवल महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे राहणीमान सुधारण्याबरोबरच याच्यामध्ये पर्यावरण अनुकूल ठेवण्यावरती भर दिला जाणार आहे. आपला पुढील मुद्दा आहे ग्रीन इकॉनॉमी बाबत विकसनशील व विकसित देशांची मते. आता या ठिकाणी हे आपण समजावून घेतलं. आता ग्रीन इकॉनॉमी याबाबत विकसनशील आणि विकसित देशांची मतं काय आहेत याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करू. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून करूयात. विकसनशील देशांचा जर विचार केला तर विकसनशील देशांना असं वाटतंय की आपल्याला जर ग्रीन इकॉनॉमी निर्माण करायची असेल तर त्यासाठी खूप जास्त खर्च करावा लागेल, मोठी गुंतवणूक करावी लागेल, असं मत आहे विकसनशील राष्ट्रांचं. आणि ही गुंतवणूक कदाचित आपला जो GDP आहे त्या GDPच्या 2% असू शकते, असं मत आहे विकसनशील राष्ट्रांचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी समजावून काय घ्यायचं आहे
तर ग्रीन इकॉनॉमीबाबत वेगवेगळ्या राष्ट्रांनी जो विचार केला त्यात विकसनशील देश म्हणतात की बाबा अशा प्रकारे जर ग्रीन इकॉनॉमी निर्माण करायची असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि कदाचित ही गुंतवणूक आमच्या GDPच्या 2% सुद्धा असू शकेल. मग विकसित देश काय म्हणतात? विकसित देशांचा जर आपण विचार केला तर विकसित देश म्हणतात की ही जी ग्रीन इकॉनॉमी उभारायची आहे तर ही जर ग्रीन इकॉनॉमी आपण सगळ्यांनी मिळून उभारली तर व्यापारी दृष्टिकोनातून गुंतवणुकीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापारी दृष्टिकोनामधून गुंतवणुकीची वाढ होण्याची किंवा गुंतवणुकीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात विकसित देशांचा जर आपण विचार केला तर विकसित देश या ग्रीन इकॉनॉमीकडं गुंतवणूक आणि पुढे होणारा लाभ प्रॉफिट या दृष्टिकोनातून या ग्रीन इकॉनॉमीकडं विकसित देश पाहत आहेत. आता ग्रीन इकॉनॉमीबद्दल ब्रिक्स देशांचा विचार केला तर ब्रिक्स देशांच्या दृष्टिकोनातून विकसित देश वापरत असलेले जे स्रोत आहेत ते स्रोत आणि पर्यावरण ऱ्हास या ग्रीन इकॉनॉमीच्या विरोधामध्ये जबाबदार आहे. याला जबाबदार धरलेलं आहे ब्रिक्स देशांनी. ग्रीन इकॉनॉमी या विषयामध्ये ब्रिक्स देशांनी काय विचार केला तर विकसित देश जे स्रोत वापरत आहेत ते स्रोत आणि पर्यावरण ऱ्हास यांना जबाबदार ब्रिक्स देशांनी धरलेला आहे. भारताचा विचार केला शेवटच्या टप्प्यामध्ये आपण तर भारताच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सांगता येईल की भारताचं मत असं आहे की ग्रीन इकॉनॉमी ही जी संकल्पना तुम्ही राबवणार आहात तर ही संकल्पना शाश्वत विकासाला पर्याय नाही असं भारताचं मत आहे. तर ही ग्रीन इकॉनॉमी जी संकल्पना आहे ही संकल्पना शाश्वत विकासाचा एक समांतर मार्ग म्हणून पुढे आली पाहिजे असं भारतानं मत मांडलेलं आहे. कदाचित हे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नांमध्ये पुढच्या वर्षीच्या उपयोगी ठरेल. पण या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं की Rio+20 परिषदेमधील ग्रीन इकॉनॉमिक संकल्पना काय आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल. प्रश्न आहे पहा. आता प्रश्नाचा जर विचार केला तर 2012 मध्ये शाश्वत विकासासाठीची Rio+20 परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थक होती. खालीलपैकी कोणत्या लेखकांच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेलेली आहे? MPC प्री 2014. आता या ठिकाणी पहा तुम्ही आपल्याला आपण नावं पाहिली होती. डेव्हिड पियर्स, एडवर्ड बार्बियर, अनिल मार्कंडेय ही नावं आहेत का आपल्याला चेक करावी लागतील. पहा MPC प्री डी पियर्स, डेव्हिड पियर्स, ए मार्कंडेय आणि बार्बियर असं आपल्याला या ठिकाणी शोधता येईल. म्हणजे पर्याय 2 आपला आहे या ठिकाणी आपल्याला ओळखता येईल. तशा प्रकारे हा प्रश्न MPC प्री 2014 ला येऊन गेलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं.